नाशिकचं नाव उंचावण्यामध्ये अजून एक भर पडली आहे. त्याचं कारण म्हणजे साहिल पारख या खेळाडूचं IPL मध्ये सिलेक्शन झाले. आपल्यासोबत त्याच्या फॅमिलीतले सर्व सदस्य आहेत. त्याचे वडील देखील आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण जाणून घेऊया काय नेमक्या भावना आहेत त्याचं IPL मध्ये सिलेक्शन झालं. असं काय दोन शब्दात व्यक्त करता येणार अशा भावना नाही आहेत. त्या खूप मेहनत घेतली आम्ही त्याच्या मागे आणि त्यांनी पण तेवढाच सपोर्ट केला आहे त्याच्यासाठी. माझं आज एक स्वप्न पूर्ण झालं. इंडियासाठी खेळायचं आहे सिनियर हे एक स्वप्न तर आहेच, पण त्याच्यासाठी एक छोटी पायरी जी लागते ती आज त्यांनी चढली. दिल्ली कॅपिटल संघाच्या IPLच्या टीममध्ये त्याचं सिलेक्शन झालं. आमचा परिवार खूप खुश आहे. सगळ्या परिवाराचा आशीर्वाद त्याच्याबरोबर आहे. बरोबर. सकाळपासून आम्ही पण बघतोय खूप प्रेशर होतं, एक्साइटमेंट होती. पूर्ण दिवस गेला, रात्र आली, आता त्याचं सिलेक्शन झालंय. भविष्यात त्याच्याकडून काय अपेक्षा असेल तुमच्या? बस त्याला ज्या टीमनी घेतलं आहे त्या टीमला त्यांनी साजेसं परफॉर्मन्स करून टीमचं नाव उंचवायचं आणि अजून पुढे जसा जसा त्याची जर्नी पुढे जात राहील त्यांनी अजून नाव करावं स्वतःचं परिवाराचं. बस हीच आमची इच्छा आहे त्याच्याकडनं. आज त्याने हे यशाचं शिखर गाठलं आहे. यामागे काहीतरी मेहनत असेल, त्याची मेहनत असेल, तुमची मेहनत असेल. एकंदरीत हा सर्व प्रवास हा कशा पद्धतीचा होता याबद्दल थोडक्यात सांगा. साहिल जन्माला येण्याच्या आधीपासूनच माझी एक इच्छा होती की मला मुलगा व्हावा आणि मी त्याला क्रिकेटर बनवावं. आणि जसा साहिल झाला, मी 5.5 वर्षाचा तो असताना त्याचा क्रिकेटचा प्रवास चालू केला. आणि बस मी माझ्या बायकोला सांगितलं की काही झालं तरी माझ्या मुलाला मला क्रिकेटरच बनवायचं आहे, कारण की मला स्वतःला क्रिकेटची खूप आवड आहे. बस हे मला सर्वात इम्पॉर्टंट जे आहे याच्यामध्ये की माझ्या बायकोची साथ. माझ्या बायकोनी मला याच्यात खूप साथ दिली आणि वेळोवेळी माझ्या परिवाराच्या प्रत्येक सदस्यांनी, मी कोणाचं नाव घेऊ नाही शकत एवढे सदस्य आहेत, सगळ्या सदस्यांचा आशीर्वाद, त्याच्याविषयी असलेलं प्रेम हे त्याचं हे कारण आहे की आज तो IPLच्या टीममध्ये सिलेक्ट झाला आहे. बरोबर. साहिलचे काही नाते देखील भैया पटकन राजोदा बपोदा काका ऐका, तुम्ही पण देखील या सगळ्या आनंदात सहभागी झालेत. तुम्ही नाचत होतात, काय तुमचा आनंद आहे? हो, आनंद म्हणजे असा मला स्वतःला क्रिकेटची आवड, मी माझ्या मुलामध्ये ती आवड टाकली आणि आज माझ्या नातवाने ही सगळी आमची आवड पूर्ण केली. हा सर्वात मोठा आनंद आणि तो आनंदोत्सव साजरा करायलाच लागेल ना. तो त्या आम्ही आनंदोत्सव साजरा करत होतो. आज मनापासून त्या नातवाला पण धन्यवाद देतो की तुझ्यामुळे आमचं नाव उंचवलं गेलेलं आहे. त्याला आणि त्याचा प्रवास असाच क्रिकेटमध्ये अजून उत्तरोत्तर वाढत जाव आणि अशीच त्याला पुढे नवीन नवीन संधी मिळत जाव. साहिलच्या आजी देखील आपल्या सोबत आहे. डोळ्यात पाणी आहे. काय आनंद आहे? खूप आनंद आहे. आजपर्यंत म्हणजे त्याची मॅच तिथे असेल तिथे आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो. पांडेचेरीला वगैरे मॅचेस होते तेव्हा पण आम्ही गेलो होतो. इंडिया विरुद्ध ज्या विरुद्ध खेळला होता तेव्हा पण त्यांनी 100 केले होते. खूप आनंद, आम्हाला खूप आवड आहे आधीपासून. त्याचे वडील खेळत होते, आजोबा पण खेळत होते, आता नातू पण खेळतात. त्याच्यामुळे खूप पूर्ण परिवाराला खूप आनंद आहे. आणखी काही सदस्य त्याचे भाऊ देखील आहेत, त्याचे अजून काय भावना आहे? सकाळपासून तुम्ही हा संपूर्ण प्रवास बघत होते, एक्साइटमेंट होतं, प्रेशर होतं, आता काय भावना? साहिल करता आम्हाला सगळ्यांना प्रचंड आनंद आहे. सगळे नाशिककरांना खूप अभिमान आहे साहिलचा आणि इथून पुढे आपण महाराष्ट्र आणि आपल्या देशाला अभिमान होईल अशी आपण अपेक्षा करू शकतो त्याच्याकडनं. बरोबर. काय भावना आहे? खूप खुश आहे, खूप प्राऊड आहे भैयासाठी. व्हेरी हॅपी की त्यांनी खूप मेहनत केली आहे एवढं लांब होण्यासाठी. सगळे खूप खुश आहे, तुम्ही बघूच शकता. आपण देखील रडत होतात, काय भावना आहेत आता? काय आनंद अश्रू? साहिलची बडी मम्मी मी. ॲक्च्युली साहिल हा आमच्या पूर्ण फॅमिलीचा, पूर्ण नाशिकचा एकदम प्राऊड पोरगा आहे. त्याने म्हणजे पहिल्या दिवसापासून त्याच्या मम्मी पप्पांची मेहनत आणि त्याची स्वतःची एवढी मेहनत आहे की कधी एक दिवस सुट्टी नाही, काही नाही. फक्त हाच एक क्षण आम्ही म्हणजे आतुरतेने वाट बघत होतो आणि त्याच्या मेहनतीला फळ आलं. हॅट्स ऑफ आहे साहिलला आणि खूप प्राऊड फील करतोय आम्ही पूर्ण पारख परिवार एंटायर. म्हणजे जसं तुम्ही बघतच आहात. लव्ह यू साहिल, लव्ह यू. साहिलची मम्मी देखील आहे. 2 शब्द साहिलसाठी. साहिल देखील तुम्हाला ऐकत असेल आता आमच्या माध्यमातून, त्याच्यासाठी 2 शब्द. खूप प्राऊड फील करते आहे. त्यांनी इतके वर्ष खूप मेहनत घेतली आहे, त्याचं त्याला आता यश मिळत आहे, त्याचं खूप अभिमान वाटतो. थँक्यू. जे साबळे महाराष्ट्र टाइम.